डॉलर मजबूत झाल्यामुळे या ठिकाणी सोने आणि चांदीच्या दरामध्ये आज पुन्हा या ठिकाणी घसरण पाहावयास मिळालेली आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण अवघ्या 2 दिवसावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर कच्च्या तेलाचे भाव देखील या ठिकाणी वाढले असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला कल या ठिकाणी सोने आणि चांदी खरेदीकडे केला आहे. याच माध्यमातून आज सोन्याच्या दरामध्ये 1,600 रुपये तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 3,000 रुपयाची घसरण पाहावयास मिळते आहे. अवघ्या काही तासांवरती या ठिकाणी जर बघितलं तर काही तासांवर 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण देखील या ठिकाणी येऊन टेपलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर 1,600 रुपयांनी तर चांदीचा दर 3,000 रुपयांनी या ठिकाणी घसरण पाहावयास मिळते आहे. दुसरीकडचा जर विचार केला तर सोन्याचे दर जीएसटी सह 1,56,251 रुपये इतके असून चांदीचा दर 2,60,590 इतका आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा या ठिकाणी बघावयास मिळतो आहे. या संपूर्ण बाबतीची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सोने तज्ज्ञ आहेत. दादा, काय सांगाल? सोन्या आणि चांदीच्या दरात आज पुन्हा या ठिकाणी घसरण झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. नक्कीच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जसं की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे डॉलरचा भाव जो आहे तो मजबूत झाल्या कारणाने सोन्यामध्ये थोडीशी घसरण बघायला मिळते सोने आणि चांदीमध्ये. तर अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हा एक ग्राहकांसाठी छान असा दिलासा आहे, चांगला दिलासा आहे की जेणेकरून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ग्राहक जे आहे ते सोनं खरेदीसाठी सोन्याचा भाव जे आहे ते बुकिंग करून ठेवू शकतात. कारण आगामी काळात येणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा जो अक्षय तृतीया सण आहे त्याच्यावर म्हणजे पर्चेसिंग करताना खरेदी करताना ग्राहकांना जो भावाचा जो फटका आहे ती झळ सोसावी लागणार नाही. तर त्या कारणासाठी म्हणजे सोनं जे कमी झालेलं आहे तर ते ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा आता काय भाव कमी झाला आणि काय भाव आहे आज? सोन्याचा भाव जो आहे हा जीएसटी सह आज 1,56,000 पर्यंत आहे आणि चांदीचा जो रेट आहे तो जवळपास 2,60,000 रुपये आहे. जवळपास कितीपर्यंत भाव कमी 1,600 रुपयांनी सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे आणि जवळपास 3,000 रुपयांनी चांदीच्या दरामध्ये जी आहे ती घसरण झालेली आहे. निश्चितच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्याचमुळे काही ग्राहक वर्ग देखील आपल्यासोबत आहे. क्या बताएंगे? सोने में 1,600 और चांदी में 3,000। कुछ दिन के बाद, 2 दिन के बाद यहाँ पे अक्षय तृतीया का मुहूर्त आया हुआ है। आज सोना खरीदी करने यहाँ पे आए हुए हो। क्या प्रतिक्रिया आएंगी इसके बारे में? सर, हम लोग सोना जैसे कि कान की झुमकियाँ खरीदने आए, तो अभी अक्षय तृतीया जैसे आ रही है ना, तो अभी तो भाव ठीक है। मतलब अभी हो सकता है अक्षय तृतीया के बाद भाव सोने का बढ़ जाए। अभी हमें थोड़ा भाव कम लगा, इसलिए हमारा खरीदने का प्लान बना हुआ। अ, निश्चितच अवघ्या 2 दिवसावर येऊन टेपलेली अक्षय तृतीयेसारखा सण, त्याच्याचमुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये झालेली ही कुठेतरी घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत 2 दिवसानंतर भाववाढ होऊ शकते. त्याचमुळे ग्राहक वर्ग आजच शुभ मुहूर्त मानून आजच सोने आणि चांदी खरेदी करताना आपणास दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.